नमस्कार, आपण पाहत आहात अक्राणी एक्सप्रेस न्यूज। आजची मुख्य बातमी, शिरपूर तालुक्यातील आभळपूर परिसरात मेंढपाळांवर दुहेरी संकट कोसळले आहे। अपुऱ्या पावसामुळे चाऱ्याची टंचाई आणि दुसरीकडे वन विभागाच्या कारवाईमुळे मेंढपाळ हवालदिल झाले आहेत। शिरपूर तालुक्यातील आभळपूर परिसरात यंदा पावसाने पाठ फिरवली आहे। जून-जुलै महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। याचा सर्वाधिक फटका बसला आहे तो मेंढपाळ समाजाला। हिरवा चारा पूर्णपणे नाहीसा झाला असून दरवर्षी साठवून ठेवलेला कोरडा चाराही संपला आहे। हजारो मेंढ्यांसाठी चारा मिळवण्यासाठी मेंढपाळांना अनेक किलोमीटर भटकंती करावी लागत आहे। तरीही चारा मिळत नसल्याने मेंढ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे। चाऱ्याच्या शोधात वनक्षेत्रात गेल्यास वन विभागाकडून दमदाटी केली जाते, मेंढ्यांना हाकलले जाते असा आरोप मेंढपाळांनी केला आहे। एकीकडे चाऱ्याची टंचाई आणि दुसरीकडे वन विभागाचा त्रास, अशा दुहेरी संकटाला मेंढपाळ सामोरे जात आहेत। आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मेंढीपालनावरच आहे। साठवलेला चारा संपला आहे, पाऊस नाही, हिरवा चारा मिळत नाही। वन विभागाकडूनही त्रास दिला जातो। शासनाने तातडीने चारा आणि आर्थिक मदत द्यावी। मेंढपाळांनी शासनाकडे तातडीने मागण्या केल्या आहेत। चारा छावण्या सुरू कराव्यात, मोफत चारा उपलब्ध करून द्यावा, आर्थिक मदत जाहीर करावी, वन विभागाचा त्रास थांबवावा। आता पाहावे लागेल की शासन या मेंढपाळांच्या हाकेला कितपत प्रतिसाद देते। अधिक अपडेट्ससाठी पाहत रहा अक्राणी एक्सप्रेस न्यूज। धन्यवाद। अक्राणी एक्सप्रेस न्यूजसाठी ज्ञानेश्वर सौंदाणे, शिरपूर।